आता बघूयात सकाळच्या 100 बातम्या। सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये उद्या आणि परवा पुन्हा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता माढा, मोहोळ आणि करमाळा इथे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यात महापुरानं भूगोल बदललाय। जमीन खरडून नाही तर जमीन गायब झाली आहे। नदीनं प्रवाह बदललाय, त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली। बीडमधील पूरस्थितीचे ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवरती। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतुकीला सुरुवात झाली आहे। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 60 तासांनंतर वाहतुकीसाठी खुला झालाय। सोलापूर दक्षिण भागाचा मागील काही दिवसांपासून संपर्क तुटला होता। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नाम फाउंडेशननं पुढाकार घेतलाय। गेवरा इथल्या मोसंबी बागा उद्ध्वस्त झाल्याचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतनं दाखवला होता। दरम्यान अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूर यांनी या बातमीची दखल घेतली। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं शुक्रवार ते रविवार मुंबईसोबतच ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। देशभरात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचं चित्र दिसतंय। देशातील 7 महानगरांमध्ये घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत 9% घट झाली। विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यात ही घट सर्वाधिक असून वाढत्या किमतीमुळे घरांच्या मागणीवरती परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। जालना दौऱ्यादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी जाऊन बोराडे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिलं। नांदेडच्या हदगावमध्ये आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। एसटी प्रवर्गातनं इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। अकोला शहरातील मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांनी कानपूरमधील बॅनरवरनं झालेल्या वादाच्या घटनेचा निषेध केला। आंदोलनादरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णांसाठी खुलं करावं या मागणीसाठी कोपरखैरणे येथील विभागीय कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी विविध समस्यांबाबतही नागरिकांनी संताप व्यक्त केला। वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयावरती सकल पारधी समाजानं मोर्चा काढला। एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी मोर्चा काढत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पुढची बातमी बघूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। राज्यातील पूर परिस्थितीबाबत दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। या पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना एक निवेदन दिलं, तर भरीव मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं। तर कर्जमाफीबाबत समितीचा अभ्यास सुरू असून योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू असं देखील फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली। कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या। तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही। त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। आता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे। आता शेतकऱ्यांना महत्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची आहे। त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे। तर केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातनं 25 ते 50 हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तत्काळ कर्जमाफी करा अशी मागणी काल उद्धव ठाकरेंनी केली। यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवरती टीका केली।
पंतप्रधानांना सांगतो की PM केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? PM केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये. म्हणून ही काही जबाबदारी ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे. PM केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली. कोविड करता तो तयार झाला. 600 कोटी रुपये त्या फंडात आले. एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत. आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय. त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही. त्यामुळे आता त्याच्यात नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. नवरात्रोत्सवात आता सप्तमीच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत गरब्यावरती ताल धरता येणार आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापराची परवानगी दिली. अष्टमी आणि नवमीला ध्वनिक्षेपकाच्या वापरासाठी परवानगी होती. त्यात आता 29 सप्टेंबरचा देखील समावेश करण्यात आला. दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी 3ही उपनगरीय रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5 आणि 6व्या मार्गिकांवरती तसंच ठाणे आणि वाशी ते नेरूळ या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं मंजुरी दिली असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभाची नवी तारीख आता पुढे येते. येत्या 30 सप्टेंबर रोजी या विमानतळाचं उद्घाटन होईल अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे उद्घाटनाची तारीख देखील बदलली गेल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प आणि हे विमानतळ अशा 2 मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर रोजी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस नेते नाना पटोलेंचे विश्वासू माजी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचंच नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये या विषयावर देखील चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावरती येत असून नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3चं उद्घाटन मोदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढील 2 वर्षात किमान 10 लाख लोकांना घरं मिळाली पाहिजेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. द रिअल इस्टेट फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विविध योजना राबवल्या जात असताना झोपडपट्टी क्षेत्रात देखील लोकांना कशी घरं मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं देखील प्रताप सरनाईक म्हणाले. हायकोर्टाची ऑर्डर आहे की लोकवस्तीत कबुतरखाने असू नयेत. टागोरनगर भागातील कबुतरखान्याला आम्ही विरोध करू. कुठल्याही परिस्थितीत कबुतरखाना होऊ देणार नाही असा इशारा सुनील राऊत यांनी दिलाय. राज्यातील शिवभोजन थाळी केंद्रांना 21 कोटींचं अनुदान देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. त्यामुळे शिवभोजन केंद्र चालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. गोट्या गित्तेवर पुन्हा एकदा मोक्काची कारवाई करण्यात आली. गोट्या गित्ते अनेक महिन्यांपासून फरार असून गोट्या गित्तेवर लावलेला मोका रद्द करण्यात आला होता. दरम्यान बीड पोलिसांनी पुन्हा एकदा प्रस्ताव दिल्यानंतर गोट्या गित्तेवर मोका लावण्यात आलाय. कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याचा पोलीस तपासात समोर आलं असून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान घायवळ परत येताच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली जाणार आहे. चांदीच्या भावात पुन्हा 1200 रुपयांची वाढ होऊन ती 1,40,200 रुपयांवरती पोहोचली. सोन्याच्या भावात मात्र 600 रुपयांची घसरण होऊन ते 1,13,200 रुपये प्रतितोळ्यावरती गेले.
गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधारांमुळे अनेकांच्या शेतीचं नुकसान झालंय. दरम्यान गेल्या आठवड्यात म्हणजेच 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात झाला असून आठवड्याभरात इथे 376% इतका पाऊस झालाय. पुढची आता बातमी बघूयात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अतिवृष्टीग्रस्त धाराशिव आणि बीड जिल्ह्याचा दौरा केला. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते. या पार्श्वभूमीवर सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणत अजितदादांनी कर्जमाफीच्या विषयाला ब्रेक लावलाय. त्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही. तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करता, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतो, राज्य चालवतोय. आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे. कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेल. त्याच्या बोलण्यामागचं मी काय बोललो आणि पुढचं काय बोललो तेच घेत नाही. ते तेवढंच घेतात की सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग आणतात. अरे पण त्याच्या आधीचं काय बोललो आणि पुढचं काय बोललो बघा ना. ह्या ज्या काही संकट उलट माझ्या 2-2.5 दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला. सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं. कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी 6ला सुरुवात करायचो आल्याला दांडकं पुढं धरायचे, दादा बोला. अरे मी म्हणलं थांब ना बाबा, लोकांच्याकडे जाऊ दे. आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले, दादा असं झालं. अरे कशाचं चिडलं? एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलं बिडलं त्यालाच तुम्ही टार्गेट करता. तुमचा सत्कारच केला पाहिजे.